संदीप नाईक हे युवा नेते आहेत, अतिशय होतकरू आहेत. जवळपास 28 नगरसेवक आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतायत. आमच्या पक्षाला एक मोठं बळ हे ठाणे जिल्ह्यात विशेषतः नव्या मुंबईत मिळत आहे आणि संदीप नाईक आणि त्यांच्याबरोबर काम करणारे सगळे नगरसेवक हे पूर्वीपासून पवार साहेबांना यांना त्या निमित्तानं भेटलेले, त्यांच्याबरोबर काम केलेले सगळे कार्यकर्ते आहेत. हे पुन्हा त्यांचं या पक्षात येत असताना आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आमचा पक्ष याला सगळ्यांना ठामपणाने समर्थपणाने तोंड देईल आणि आमचा पक्ष विजयी होईल. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येईल, काही चिंता करण्याचं कारण नाही. महाराष्ट्रातल्या जनतेनेच आता त्याचा निर्णय घेतलेला आहे. मी संदीप नाईक यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे, इतर कुणाबरोबरही माझी चर्चा झालेली नाही. मी संदीप नाईक मला या मतदारसंघात एक सक्षम असा उमेदवार पाहिजे होता, त्या निमित्तानं माझा संपर्क मी त्यांना केला आणि त्यांनी हा निर्णय घेतला. निर्णय घेताना सर्व नगरसेवक या ठिकाणी जे त्यांच्यावर आहेत ते देखील निर्णय घेण्याला पाठिंबा दिला त्यांनी आणि आज हा निर्णय झाला. मला इतरांच्या कोणाच्या बाबतीत मला आज काही सांगता येणार नाही, कारण माझा काही तसा चर्चा झालेला घेतलेला निर्णय आहे. त्यांना ह्या घेतलेला निर्णय पसंत आहे की नाही याच्याबद्दल मला माहिती नाही, मी त्याच्याबद्दल काही माहिती घेऊ शकलेलो नाही. पण संदीप नाईक हे या मतदारसंघात निवडून येतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे की आता सत्तारूढ पक्षाच्या आमदारांना किंवा कोणी जे निवडणुका लढवणार आहेत त्यांना हा निधी पोच करण्याचं काम चालू झालेलं दिसतंय आणि अशी खोके घेऊन महाराष्ट्राची संस्कृतीची बर्बादी करण्याचं काम काही लोकांनी केलंय. त्या खोक्यांवरच हे राज्य चाललंय. मागचे 1.5 वर्ष सगळीकडे खोके वाटून आपली सत्ता टिकवणं, सत्ता मिळवणं, सत्ता ओरबडून घेणं हे काम खोक्याच्या जीवावर, खोक्याच्या ताकदीवर चाललंय. म्हणून तर एवढे आमदार तिकडे गेले आणि त्यामुळं ही सगळी खोके वाटपाची संस्कृती महाराष्ट्रात बंद करायची या निर्धाराने आमची महाविकास आघाडी काम करते. अजून किती मातब्बर ज्या गोष्टी 2-2.5 वर्षापूर्वी झालेल्या आहेत, 2 वर्ष झाली जवळपास, त्या ठिकाणी आयोगात न्याय मिळाला नाही, कोर्टात न्याय मिळाला नाही. कोर्टात जे डिस्क्वालिफिकेशन आहे किंवा नाही याच्याविषयी म्हणजे आमदार आता टर्म संपली, आमदारांनी जे पक्षांतर केलं त्याच्याविषयी देखील सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला नाही. म्हणजे न्याय प्रलंबित झाला किंवा न्यायच मिळाला नाही. आता आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेच्या कोर्टात जाणार आहोत आणि महाराष्ट्रातली जनता न्याय देईल, कारण त्या जनतेला कुठल्याही कशाची भीती नाही आहे आणि त्यामुळे जनता आम्हाला नक्की आमच्या पारड्यात न्याय देईल. तुम्हाला खंत वाटतं बोलणं अलीकडे अडचणीचं आहे, त्यामुळे या प्रश्नाला मला उत्तर देता येणार आहेत. काही लोक येण्याची शक्यता आहे, पण आम्ही आमच्या पक्षामध्ये थोडंसं सिलेक्टिव्ह आहोत. सिलेक्टेड लोक जे जनमानसात प्रतिम आहे अशा लोकांना आम्ही आग्रह करून बोलवतोय. ज्यांच्या प्रतिमा मलिन आहेत त्यांना आम्ही टाळतोय. जागांची देवाणघेवाण करण्याचे काही सोपस्कार आज संध्याकाळी उद्यापर्यंत पूर्ण व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यानंतर ती यादी जाहीर होईल अशी आमची खात्री आहे. बघू काय मार्ग निघतोय का बघायचं चाललंय. आपण आमच्या या सगळ्या जागा वाटपांवर लक्ष ठेवून आहात याचा आम्हाला आनंद है. नहीं, हम प्रयास नहीं करेंगे और हमारी उनसे बातचीत नहीं हुई. हम संदीप नाइक जी से बात कर रहे हैं. संदीप नाइक जी आज आ गए हैं और इनका स्वागत करने के लिए मैं आया हूँ. हम लगातार कोशिश कर रहे हैं कि जहां हम इलेक्शन लड़ रहे हैं वहां अच्छे उम्मीदवार हमें मिले. 2019ला नवी मुंबईमधून मी निवडणूक लढेन अशा प्रकारचं वातावरण होतं. त्यावेळेस मला दिलेला शब्द हा पाळला नाही आणि त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये मला थांबावं लागलं. त्या परिस्थितीमध्ये वैयक्तिक माझी महत्त्वाकांक्षा किंवा माझ्या करिअरचं नुकसान या गोष्टीचा मी बिलकुल विचार केला नाही. येणाऱ्या कालखंडामध्ये शहराच्या विकासाचं हित साधलं जाईल. माझ्या समवेत आलेले माझे सर्व सहकारी यांचा सन्मान केला जाईल आणि त्या माध्यमातून नवी मुंबई शहराचा विकास होईल अशा प्रकारची माझी अपेक्षा होती. 2019मध्ये
बेलापूर मतदारसंघामधील आमदाराकरता आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं, यश संपादन केलं. परंतु निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आम्हा सर्वांना, आमच्या कार्यकर्त्यांना जी वागणूक दिली गेली ती अपमानास्पद होती. अपमानास्पद वागणूक दिलीच, परंतु जे शब्द आपण ऐकू शकत नाही अशा प्रकारच्या शब्दांचा देखील शब्दप्रयोग केला गेला. नेहमी नवी मुंबई शहराच्या हिताची भूमिका घेत असताना जनमानसांचा विचार हा आपण सोबत घेतला पाहिजे. कार्यकर्त्यांची चर्चा केली पाहिजे, पदाधिकाऱ्यांची चर्चा केली पाहिजे. परंतु हा विचार कधीही बेलापूरच्या आमदारानं कधीही ठेवला नाही. आणि 2019 नंतर 5 वर्ष थांबल्यानंतर आपण काम करत राहिलो आणि पक्ष हा आपल्या कामाचं संपूर्ण स्वरूप बघून, संघटनेचं काम बघून, नवी मुंबईच्या जनतेचा कोल कुठल्या बाजूने आहे हा विचार करून एक योग्य निर्णय घेईल अशी अपेक्षा माझी होती. परंतु यावेळेस देखील हा निर्णय हा माझ्या विरुद्ध गेला. हा माझ्या विरुद्ध निर्णय गेला. ह्याकरता मी हा मेळावा घेतला, मी पक्षप्रवेश केला तर बिलकुल नाही. त्या कालखंडामध्ये माझे सहकार्याने मी कोणत्या व्यक्तीकरता काम करतो त्या व्यक्तीनं शहराचं हित बघितलं पाहिजे, काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला पाहिजे, शहराच्या विषयी निर्णय घेत असताना सर्वांचं मत जाणून घेतलं पाहिजे. आणि तो मागचा अनुभव हा आमचा काही योग्य नव्हता. त्यामुळे नक्कीच नवी मुंबईच्या हिताकरता, बेलापूर मतदारसंघाकरता आपण योग्य निर्णय घेतला पाहिजे अशी गोष्ट माझ्या मनामध्ये होती. परंतु निर्णय घेत असताना कार्यकर्त्यांशी चर्चा करावी, पदाधिकाऱ्यांची चर्चा करावी. आणि त्याकरता आज कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे या निर्धार मेळाव्याचं आयोजन केलं. आणि त्याच कालखंडामध्ये मला विचारणा आली की शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमधून प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी विचारणा केली की जर आपण आमच्या पक्षात येत असाल तर आपलं स्वागत आहे. मी त्यांना सांगितलं की नक्कीच मी ज्या घराने प्रत्येकाला सन्मान दिला, प्रत्येकाला आदर दिला, प्रत्येकाला न्याय दिला, त्या घरात यायला मला नक्कीच आवडेल. परंतु त्याच्या अगोदर माझ्या सर्व कार्यकर्त्यांशी, माझ्या बेलापूरच्या जनतेशी मला बोलावं लागेल. आणि त्या अनुषंगानं हा संपूर्ण कोल आपण कुठे जावं तर संपूर्ण नवी मुंबईतील नागरिकांचं मत असं राहिलं की ज्या व्यक्तीनं माणसाला ओळखलं, माणसातले चांगले गुण ओळखले, क्षमता ओळखली आणि त्यांना पाठबळ दिलं. नवी मुंबई शहराच्या हिताकरता अनेक असे निर्णय, अडचणीच्या ठिकाणी स्वतः पाठबळ देऊन आपल्या शहराला मदत करण्याचं काम हे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी सातत्यानं केलं. आणि हा आवाज हा एकमतानं या संपूर्ण सभागृहात गुंजला. आणि त्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार साहेबांचे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांचं आगमन देखील झालं. आणि मग आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एक मतानं शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. 2019 साली मला म्हणजे ह्या मतदारसंघामधून तिकीट म्हणजे मिळेल किंवा निवडणूक लढेल अशा प्रकारचं आश्वासन दिलं गेलेलं. परंतु जे आश्वासन दिलं गेलं ते आश्वासन पूर्ण झालं नाही असो. परंतु माझा त्यावेळेसचा निर्णय देखील हा नवी मुंबई शहराच्या हिताकरता होता. नवी मुंबई शहराचे प्रलंबित कामं जे आहेत ती मार्गी लागतील, आपल्या शहराला न्याय मिळेल, आपल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, आपल्या कार्यकर्त्याचा सन्मान केला जाईल अशा प्रकारची भावना होती. आणि त्यामुळे त्यावेळेस जो निर्णय, जो शब्द न पाळता देखील त्यावेळेस मी थांबलो आणि मी पूर्णपणे पक्षाचं काम केलं. आजपर्यंत जेवढा निवडणुका भारतीय जनता पार्टीच्या झाल्या त्या सर्व निवडणुकांमध्ये यश मिळालं. आणि माझ्या समवेत आलेले सर्व माझे सहकारी, माझे कार्यकर्ते यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, त्यांनी कष्ट केले. आणि अशा पार्श्वभूमीमध्ये कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतलं पाहिजे. एकतर्फी एखादं निर्णय आमच्यावर थोपवणं हे आम्हाला मान्य नाही. हा वैयक्तिक मी माझ्या महत्त्वाकांक्षेकरता म्हणजे हा मेळावा बोलवला का की मी महत्त्वाकांक्षेपोटी मी हा निर्णय घेतला तर नक्कीच नाही. मला या नवी मुंबईतील बेलापूरची जनता किंवा नवी मुंबई शहरातली जनता यांच्या माझ्याप्रती अपेक्षा आहेत की या शहरावर जेव्हा जेव्हा अन्याय होईल, या शहराचं अहित कोणी बघेल त्यावेळेस एक शहराची ठोस भूमिका, शहराला सुरक्षित ठेवण्याची भूमिका ही कोणीतरी मांडली पाहिजे. आणि ती मी मांडावी अशा प्रकारची अपेक्षा या नवी मुंबईतल्या जनतेची आहे, या नवी मुंबईतल्या नागरिकांची आहे. त्यामुळे नक्कीच म्हणजे ह्या पार्श्वभूमीमध्ये आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीनं केलेलं माझं स्वागत, मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. हा वैयक्तिक निर्णय आहे
मला ज्या पद्धतीची वागणूक मला दिली गेली, स्थानिक आमदाराच्या माध्यमातून माझ्याबद्दल बोललं गेलं, माझ्या कार्यकर्त्यांच्याबद्दल बोललं गेलं, जिथपर्यंत माझ्यापर्यंत मला बोललं गेलं तिथपर्यंत मी सहन केलं. परंतु जे कार्यकर्ते माझ्यासोबत आले आणि त्यांना जी अपमानास्पद वागणूक दिली गेली, ज्या शब्दांचा प्रयोग त्यांच्याकरता केला गेला, ते नगरसेवक नाही, महिला कार्यकर्त्यांच्या बाबत देखील असंच त्या ठिकाणी अनुद्गार ह्या स्थानिक आमदाराच्या माध्यमातून काढले गेले. आणि ही गोष्ट उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.